नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन वाडी आपल्या सर्वांचं ज्ञानसागर कॉमर्स क्लासेसमध्ये हार्दिक स्वागत करतो. आतापर्यंत आपण पाहिलंय इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप, त्याच्या अंडर पार्टनरशिपची आपण शिकला डेफिनेशन, त्यानंतर शिकला डेफिनेशन पार्टनरची, पार्टनरची डेफिनेशन नंतर आपण शिकला टाइप्स ऑफ पार्टनर, टाइप्स ऑफ पार्टनर नंतर फीचर्स ऑफ पार्टनरशिप, त्याच्यानंतर आपण शिकला होता पार्टनरशिप डीड, कंटेंट्स, पार्टनरशिप डीडचे कंटेंट्स, इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 च्या प्रोव्हिजन्स, त्याच्या पुढे जाऊन आपण पाहिलं होतं पार्टनर्स कॅपिटल, मेथड्स ऑफ कॅपिटल, मेथड्स ऑफ कॅपिटल वर प्रॅक्टिकली प्रॉब्लेम पाहिले आणि आज आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करतोय की ज्या टॉपिकचं नाव आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट. ठीक आहे, फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट. आपल्या क्वेश्चन नंबर 7 मध्ये 12 मार्क्सला कंपल्सरी प्रॉब्लेम पडतो की ज्याला कुठलाही ऑर नाही आणि कमीत कमी 3 मार्काचा तरी ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे 80 पैकी 15 मार्क्सला जवळजवळ हा टॉपिक आहे. त्यामुळे हा फार मनापासून शिकायचा आहे आणि 11-12 ला जो फायनल अकाउंट आहे त्याच्यावर डिपेंड असणारे इतरही फायनल अकाउंट आहे. जसं की तुम्हाला जर का आत्ता फायनल अकाउंट नीटचा कळला तर कंपनी फायनल अकाउंट, बँक फायनल अकाउंट, कोऑपरेटिव्ह सोसायटीचा फायनल अकाउंट शिकायला खूप चांगली मदत होईल. ठीक आहे, सुरू करूया पार्टनरशिप फायनल अकाउंट. मित्रांनो, टॉपिकचं नाव परत एकदा रिपीट करतोय, पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. ठीक आहे, तुम्ही यापूर्वी काय शिकलात? पार्टनरशिप शिकलेला आहात, बरोबर का? ठीक आहे, 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन जो व्यापार, व्यवसाय, उद्योग सुरू करतात त्याला पार्टनरशिप म्हटलं जातं. आता आपल्याला सुरू करायचं आहे फायनल अकाउंट. ओके, काय सुरू करायचं आहे? फायनल अकाउंट. आता पार्टनरशिप कळलंय, फायनल अकाउंट कळलंच पाहिजे. फायनल अकाउंट आपल्यासाठी काही नवीन शब्द नाहीये. फायनल अकाउंट हा शब्द किंवा फायनल अकाउंट हा टॉपिक तुम्ही 11th ला शिकलेला असाल आणि आत्ताही तुम्ही शिकताय. पण 11th ला जो फायनल अकाउंट तुम्ही शिकला होता तो सोल ट्रेडरचा होता. कोणाचा होता? सोल ट्रेडर. सोल ट्रेडर, त्याला प्रोप्रायटरीशिप देखील म्हटलं जातं. सोल ट्रेडर म्हणा किंवा प्रोप्रायटरीशिप म्हणा, दोघांचा अर्थ एकच आहे. बरं, फायनल अकाउंट बद्दल पहिली गोष्ट आपण क्लिअर करून घेऊया. फायनल अकाउंट इज प्रिपेअर्ड ऍट द एंड ऑफ ईच अकाउंटिंग इयर. फायनल अकाउंट दररोज करण्याचं काम नाही, ते कधी केलं जातं? अकाउंटिंग इयरच्या शेवटी. अकाउंटिंग इयर किंवा त्याला दुसरं नाव आहे फायनान्शियल इयर. ओके, म्हणजे फायनल अकाउंट दररोज करायचं नाहीये. कधी करायचंय बाळांनो? फायनल अकाउंट कधी करायचंय? ओके, अगदी बरोबर, अकाउंटिंग इयरच्या शेवटी किंवा फायनान्शियल इयरच्या शेवटी. मग अकाउंटिंग इयर म्हणजे काय? तर लक्षात ठेवायचंय पिरियड ऑफ 12 मंथ्स. पिरियड ऑफ 12 मंथ्स स्टार्टिंग फ्रॉम 1 एप्रिल अँड एंड्स ऑन 31 मार्च एव्हरी इयर. बाळांनो, आपलं अकाउंटिंग इयर इंडियामध्ये इन्कम टॅक्स ऍक्ट जो काही आहे, आपल्या भारताचा इंडियन इन्कम टॅक्स ऍक्ट जो आहे, त्या इन्कम टॅक्स ऍक्टच्या नियमानुसार आपलं अकाउंटिंग इयर कधी स्टार्ट व्हायला पाहिजे? प्रत्येक वर्षी 1 एप्रिलला. आणि कधी एंड व्हायला पाहिजे? 31 मार्चला. ओके, तुम्ही अनेक व्यापाऱ्यांकडनं ऐकलं असेल मार्च एंडिंग आहे, माझ्या उधाऱ्या जमा करा. मार्च एंडिंग आहे, बँकेमध्ये गेलात तर गर्दी असते किंवा बँकेची लोक मार्च एंडिंगला जास्त वेळ बँकेमध्ये थांबतात, कारण त्यावेळेला सगळे अकाउंट्स क्लोज करून ते काय बनवण्याच्या तयारीला लागतात? फायनल अकाउंटच्या तयारीला लागतात. आणि म्हणून मार्च महिन्यामध्ये प्रत्येक व्यावसायिक आपल्या उधाऱ्या वसूल करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक ठिकाणी क्लोजिंग चालू असतं. ओके, म्हणून लक्षात ठेवायचंय फायनल अकाउंट हा दररोज करण्याचं काम नसून ते कधी केलं जातं? ऍट द एंड ऑफ ईच अकाउंटिंग इयर. उदाहरणार्थ, आपलं अकाउंटिंग इयर काय सांगितलंय मी? 1 एप्रिल टू 31 मार्च. आपला बिझनेसचं अकाउंटिंग इयर समजा झालं 1 एप्रिल 2021 ला, तर ते कधी संपणार? त्याच्या पुढे 12 महिने, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 12 महिने.
मार्च, पण मार्च काय होईल 2022. समजा आपला अकाउंटिंग इयर सुरू झाला असेल 1 एप्रिल 2025 ला, कधी संपेल? अगदी बरोबर 31 मार्च 2026. म्हणजे ह्या दोघातलं अंतर हे किती महिन्याचं असलं पाहिजे? 12 महिन्याचं. ह्या दोघातलं अंतर किती असलं पाहिजे? 12 महिन्याचं. कळलंय? पण 12 महिने कसे पाहिजे? 1 एप्रिलला अकाउंटिंग इयर सुरू व्हायला पाहिजे, 31 मार्चला संपलं पाहिजे. आता आपल्याकडे एक गोष्ट माहिती आहे, 1 जानेवारीला सुरू होतं अकाउंट कॅलेंडर इयर आणि कधी संपतं? 1 ते डिसेंबरला. कॅलेंडर इयर काय? जानेवारी ते डिसेंबर, ते कॅलेंडर इयर. पण आपल्याला कॅलेंडर इयर नाही, तर आपल्याला काय पाहिजे? अकाउंटिंग इयर. प्रत्येक व्यावसायिक 1 एप्रिल 2021 ला समजा त्याने व्यवसाय करायला सुरुवात केली, 12 महिने त्याने बिझनेस केला, व वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 मार्च 2022 ला त्याचा काय तयार होईल? फायनल अकाउंट. 1 एप्रिल 2025 ला बिझनेस आपण करतोय, 31 मार्च 2026 ला काय बनेल? फायनल अकाउंट. म्हणजे फायनल अकाउंट ही एकदा नाही तर प्रत्येक वर्षाच्या शेवटी करण्याची गोष्ट आहे. आता जसं की बघा, तुम्ही आता 1 मेला तुमच्या कॉलेजमध्ये तुमचा काय लागला बाळांनो? रिझल्ट लागला. रिझल्ट लागला. तुमचा रिझल्ट, विद्यार्थ्यांचा रिझल्ट काय शो करतो? पास और फेल. ओके, काही विद्यार्थी पास झालेत, काही विद्यार्थी फेल झालेत. मग तुमचा रिझल्ट जो बनलाय तो वर्षाच्या शेवटी बनलाय. आता तुम्ही 11th पास आउट केलंय, म्हणजे आपण बाकीचे नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजीचे नको पकडायला, पण फर्स्ट पासून जर पकडले, म्हणजे पहिली पासून ते 11वी पर्यंत जर पकडलं, तर तुमच्याकडे टोटल 11 रिझल्ट आहे. कारण तुम्ही 11 वर्ष शिकताय, 11 इयर्स तुम्ही शिकलात, म्हणजे 11 रिझल्ट आहे. मी परत एकदा बोलतोय, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी सोडून द्या, 11 रिझल्ट आहे. मला सांगा 22 का नाही किंवा 33 का नाही? वर्षातून काय 3-3 वेळा रिझल्ट बनवलेत का तुमचे? नाही. रिझल्ट कधी बनला? वर्षाच्या शेवटी, एकच. बरोबर. तसाच बिझनेसचा देखील रिझल्ट बनतो आणि त्याच रिझल्टला मित्रांनो इथे बोललं जातं फायनल अकाउंट. फायनल अकाउंट इज द रिझल्ट ऑफ बिझनेस. बिझनेसचा रिझल्ट म्हणजे काय? फायनल अकाउंट. जसं विद्यार्थ्यांचा रिझल्ट पास किंवा फेल दाखवतं, तसंच बिझनेसचा रिझल्ट प्रॉफिट और लॉस दाखवतं. म्हणजे आपल्या व्यवसायाला किती प्रॉफिट झालाय, किती लॉस झालाय हे शोधण्यासाठी आपल्याला बनवायचं आहे फायनल अकाउंट. काय बनवायचं आहे? फायनल अकाउंट. म्हणून पहिलं वाक्य नीट लक्षात ठेवा, फायनल अकाउंट इज प्रिपेअर्ड ऍट द एंड ऑफ ईच अकाउंटिंग इयर. अकाउंटिंग इयर मीन्स period of 12 months starting from 1st April and ends on 31st March every year. Final account is prepared to find out profit or loss of the business. आपल्या व्यवसायाचा प्रॉफिट झालाय किंवा आपल्या व्यवसायाला लॉस झालाय हे शोधण्यासाठी काय बनवलं जातं? फायनल अकाउंट. मग काय होते सर, आपण प्रॉफिट किंवा लॉस दररोज शोधू शकतो की? आपण रोज बिझनेस करतो, माल किती रुपयाला खरेदी केलाय, कितीला विकलाय हे तर आपल्याला माहिती आहे. पण बांधो फक्त खरेदी विक्री एवढ्या 2च गोष्टी असतात का? नाही रे. व्यवसाय म्हटलं का लाईट बिल आलं, टेलिफोन बिल आलं, ट्रॅव्हलिंग आलं, त्यानंतर सॅलरी दिली आपण आपल्या कर्मचाऱ्यांना, मजुरी दिली, अशा अनेक गोष्टी बिझनेसमध्ये घडत असतात. आणि मग दररोज प्रॉफिट किंवा लॉस शोधणं शक्य नाहीये. जसं की मी एक्झाम्पल देतोय, बांधो तुम्हाला आज दिवसभर मी अकाउंट शिकवलं, संध्याकाळी परीक्षा घेतली, परत उद्या शिकवलं, परत परीक्षा घेतली, असं दररोज परीक्षा घेणं. बरं, तुमच्या कॉलेजमध्ये दररोज सकाळपासून शिकवलं आणि संध्याकाळी रोज परीक्षा घेत राहिली तर शक्य आहे का? नाही शक्य. आणि म्हणून बाळांनो लक्षात ठेवा, जसं दररोज तुमची परीक्षा घेऊन तुमचे रिझल्ट काढणं शक्य नाहीये, तसंच दररोज व्यवसायाचा प्रॉफिट किंवा लॉस शोधणं शक्य नाहीये. आणि म्हणून ते कधी शोधलं जातं? वर्षाच्या शेवटी. आता बघा की 10वीचा रिझल्ट लागलाय, मुलांनी वर्षभर मेहनत केली आणि त्यानंतर रिझल्ट लागला. तसंच आहे व्यावसायिक देखील 1 एप्रिल पासून भरपूर मेहनत करेल आणि वर्षभरानंतर 31 मार्चला त्याचा रिझल्ट बनेल. म्हणजेच काय बनेल?
फायनल अकाउंट बनेल. मग काही जण बोलतील की सर मी 11वीला फायनल अकाउंट शिकलो होतो. अरे बाबांनो, परत एकदा रिपीट करतो, 11वीला शिकलेला फायनल अकाउंट हा होता सोल ट्रेडरचा. 11वीला जो फायनल अकाउंट शिकला तो कोणाचा होता? सोल ट्रेडरचा. आता आपल्याला काय शिकायचंय? पार्टनरशिप. पार्टनरशिप फायनल अकाउंट. माणेकरनं वाटेल सर ठीक आहे, आम्ही 11वीला शिकलो त्याचं नाव होतं सोल ट्रेडरचा फायनल अकाउंट. आता शिकतोय पार्टनरशिप फायनल अकाउंट. दोघात काय फरक आहे? काहीही फरक नाही. ओके, म्हणजे ज्यांना 11th फायनल अकाउंट कळला त्यांना 12th मध्ये देखील फायनल अकाउंट कळेल. मग सर पूर्णच सेम आहे का? नाही. 80% तरी सेम आहे, म्हणजे 70-80% सेम आहे. हा, डिफरन्सेस आहेत की थोड्या ऍडव्हान्स लेवलचे ऍडजस्टमेंट आहेत. आणि इथे आपल्याला पार्टनरचं कॅल्क्युलेशन आहे. सगळ्यात मोठा डिफरन्स सांगू का बाळनो? आपला नेट प्रॉफिट 11वी मध्ये जोही बिझनेसचा सिंगल ओनर असायचा, एकटाच मालक असायचा, तर तो सगळा प्रॉफिट एकट्यालाच, अख्खा प्रॉफिट त्यालाच. पण सोल ट्रेडर मध्ये एकट्याला प्रॉफिट जात होता, पण पार्टनरशिप मध्ये डिवाइड होणार आहे, डिस्ट्रीब्यूट होणार आहे. उदाहरणार्थ समजा एखादी आई वडील आहेत, त्यांना एकच मुलगा आहे, मग त्या आई वडिलांची सगळी प्रॉपर्टी त्या एकट्याला, बरोबर. आणि जर का आई वडिलांना 3 मुलं असतील तर जी ही प्रॉपर्टी आहे ती तिघांमध्ये डिस्ट्रीब्यूट होईल. अगदी तसंच आहे, बिझनेस एकट्याचा असेल तर सगळा नफा एकट्याला म्हणजे सोल ट्रेडरला, आणि पार्टनरशिप मध्ये अनेक लोक एकत्र येऊन बिझनेस करतात म्हणून आलेला प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. म्हणून सोल ट्रेडर मध्ये नेट प्रॉफिट हा डिस्ट्रीब्यूट होत नाही, कारण एकच व्यक्ती ओनर असतो. पार्टनरशिप मध्ये मात्र तो डिस्ट्रीब्यूट केला जातो. ठीक आहे, कळलंय. पण बनवण्याची पद्धत सेम आहे. सोल ट्रेडरचा फायनल अकाउंट आणि पार्टनरशिपचा फायनल अकाउंट बनवण्यासाठी सेम डॉक्युमेंट आहेत किंवा सेम प्रोसिजर आहे. पहिलं, सोल ट्रेडर मध्ये पहिला अकाउंट काय असायचा? ट्रेडिंग अकाउंट. इथे देखील पहिला अकाउंट कोणता बनणार आहे? ट्रेडिंग अकाउंट. दुसरा काय बनणार आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. फायनल अकाउंट बनवण्यासाठी पहिला कोणता अकाउंट बनतो? ट्रेडिंग अकाउंट. दुसरा काय बनतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि तिसरं बनतं वाढतो बॅलन्स शीट. तिसरं काय बनतं? बॅलन्स शीट. ठीक आहे. फायनल अकाउंट बनवण्यासाठी काय काय बनवलं जातं बोला? फायनल अकाउंट इन्क्लूड ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट. परत एकदा स्टार्टिंग पासून येऊया. बांधो आपण काय पाहतोय? पार्टनरशिप फायनल अकाउंट. फायनल अकाउंट दररोज बनवण्याची गोष्ट आहे का? नाही. कधी बनवला जातो? कधी बनवला जातो? अकाउंटिंग इयर किंवा फायनान्शियल इयरच्या शेवटी. अकाउंटिंग इयर म्हणजे किती महिन्याचा कालावधी? 12 महिन्याचा कालावधी. बरं, या 12 महिन्यामध्ये अनेक व्यवहार केले जातात आणि त्या व्यवहारामध्ये आपल्याला नक्की प्रॉफिट झालाय की लॉस झालाय हे शोधण्यासाठी आपण काय बनवतो? फायनल अकाउंट. व 1 एप्रिलला सुरू होणारं अकाउंटिंग इयर बरोबर 12 महिन्यानंतर 31 मार्चला संपतं. 1 एप्रिलला सुरू झाणारं अकाउंटिंग इयर कधी संपतं? 12 महिन्यानंतर. ठीक आहे. जसा तुमचा 11वीचा रिझल्ट लागला त्या रिझल्ट वरनं तुम्हाला काय कळलं? पास किंवा फेल. तसंच बिझनेसच्या रिझल्ट वरनं काय कळतं? प्रॉफिट किंवा लॉस. आणि सोल ट्रेडर आणि पार्टनरशिप फायनल अकाउंट हा दोन्हीही जवळजवळ कसे आहे? सेम आहे. बनवण्याची पद्धत देखील सेम आहे. फक्त काय बोललो? सोल ट्रेडर मध्ये जो काही प्रॉफिट यायचा तो एकट्याचा, आणि पार्टनरशिप मध्ये नेट प्रॉफिटचं काय होणार आहे? डिस्ट्रीब्युशन. फायनल अकाउंट बनवायचं म्हणजे काय काय बनवायचं? ट्रेडिंग अकाउंट बनवायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आणि बॅलन्स शीट बनवायचं. कळलं? मग आता ट्रेडिंग अकाउंट का बनवायचं आहे? तर बांधो आपल्या व्यवसायाला किती ग्रॉस प्रॉफिट झालाय किंवा आपल्या व्यवसायाला किती ग्रॉस लॉस झालाय हे शोधण्यासाठी आपण ट्रेडिंग अकाउंट बनवतो. म्हणून लक्षात ठेवा, ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट or gross loss of the business. Trading account is prepared to find out gross profit or gross loss of the business. Profit and loss account is prepared to find out net profit or net loss of the business. Okay, and balance sheet is not an account, it is a statement showing financial position of the business, that is assets and liabilities on a particular date. आपल्या बॅलन्स शीट वरनं आपल्याला काय कळते?
फायनान्शियल पोझिशन कळते, म्हणजेच आपल्याला आपल्या ऍसेट्स आणि काय कळतात बाळांनो, लायबिलिटीज कळतात. कशावरनं? बॅलन्स शीटवरनं. क्लिअर आहात? बोला, फायनल अकाउंट बनवायचं म्हणजे काय काय बनवायचं, पटपट बोलायचंय. फायनल अकाउंट म्हणजे काय बनवायचंय? ट्रेडिंग अकाउंट बनवायचं आहे. दुसरं काय बनवायचंय? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आहे. अजून काय बनवायचंय? बॅलन्स शीट. ट्रेडिंग अकाउंट वरनं आपल्याला काय कळतं? ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरनं काय कळतं? नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस. बॅलन्स शीट वरनं काय कळतं आपल्याला? आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन, म्हणजेच काय, आपल्या व्यवसायात किती ऍसेट्स आहेत, किती लायबिलिटीज आहेत, हे आपल्याला आपल्या कशावरनं कळतं? फायनल अकाउंट वरनं. ठीक आहे, तुम्हाला हे कळलं? एक अकाउंट वरनं काय शोधला जातो? परत परत बोला. ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस. प्रॉफिट अँड लॉस वरनं नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस. आणि बॅलन्स शीट वरनं आपल्याला काय कळतंय? फायनान्शियल पोझिशन. आता फायनान्शियल पोझिशन म्हणजे एक्झॅक्टली काय, तर तुम्ही 11th मध्ये हे दोन शब्द नक्की ऐकले असेल, सॉल्व्हंट आणि इनसॉल्व्हंट. कोणते दोन शब्द? सॉल्व्हंट आणि इनसॉल्व्हंट. सॉल्व्हंट कोणाला म्हणतात आणि इनसॉल्व्हंट कोणाला म्हणतात, हे सगळं तुम्हाला ऍसेट्स आणि लायबिलिटीवरनं कळतं. म्हणजे ऍसेट्स आणि लायबिलिटीवरनं आपली आर्थिक परिस्थिती कळते, फायनान्शियल पोझिशन कळते. आता मी एक एक्झाम्पल देतो, नीट ऐका. एक व्यक्ती आहे, समजा आपण त्याला एक नाव देऊया, राहुल नाव देऊया. राहुल. राहुलकडे ऍसेट्स आहेत 20 लाख रुपयाच्या, 20 लाख रुपीजच्या त्याच्याकडे ऍसेट्स आहेत. क्लिअर आहे? आणि त्याच्यावर लायबिलिटीज म्हणजे एक प्रकारे कर्ज आहे. समजा 15 लाखाचं त्यावर कर्ज आहे. ठीक आहे, त्याच्याकडे प्रॉपर्टी किती आहे वाटतो? 20 लाखाच्या. त्याच्यावर लायबिलिटीज किती आहे? त्याच्यावर कर्ज किती आहे? 15 लाखाची. लोन्स वगैरे असतील बँकेचं किंवा अदर कुठल्या तरी इन्स्टिट्यूशनचे काही लोन्स असतील, 15 लाखाचे. आता त्याने असं ठरलं, त्याच्या मनात ठरवलं की आपण कर्जातून मुक्त व्हायचं, कर्जातून मुक्त व्हायचं. मग त्याने त्याच्या जवळ असणाऱ्या सगळ्या ऍसेट, सगळ्या प्रॉपर्टीज विकून टाकल्या आणि कर्ज डील केलं. आता मला सांगा, 20 लाखाचे ऍसेट्स आहेत, त्यातून सगळ्या लायबिलिटी डील केल्या, तरीही त्याच्याकडे 5 लाखाची काय शिल्लक राहतीये? ऍसेट्स. म्हणजे 5 लाखाची संपत्ती शिल्लक राहतीये, 5 लाखाचं धन शिल्लक राहतंय. ज्याच्या जवळ धन तो सधन, आणि म्हणून सॉल्व्हंट म्हणजे सधन. अ पर्सन whose assets are more than his liabilities. ज्याच्या ऍसेट जास्त, लायबिलिटीज कमी. ओके, ज्याच्या ऍसेट जास्त, लायबिलिटीज कमी, त्या व्यक्तीला काय म्हणायचं बाळांनो? सॉल्व्हंट पर्सन म्हणायचं. ओके बाळांनो, नीट विचार करा. एक व्यक्ती 20 लाख रुपये, 20 लाखाच्या प्रॉपर्टीज आहेत, सगळ्या प्रॉपर्टी विकल्या, कर्ज डील केली, तरी 5 लाख शिल्लक आहे. समाजात माना सन्मानानं जगू शकतो, बरोबर. दुसरं उदाहरण सांगतोय. समजा एक आहे प्रतीक नावाचा व्यक्ती, त्याच्याकडे ऍसेट्स आहेत 95 लाखाच्या, किंवा ठीक आहे 95 लाखाच्या म्हणण्यापेक्षा आपण कमी करूया जरा, 80 लाखाच्या प्रॉपर्टीज आहेत. आता ह्या दोघांचा विचार करा, फक्त ऍसेट्सला कम्पेअर करूया. याच्याकडे ऍसेट्स आहे 20 लाखाच्या आणि याच्याकडे ऍसेट्स आहे 80 लाखाच्या. आता तुमच्या मते राहुल श्रीमंत की प्रतीक? अरे ऍसेट म्हणजे प्रॉपर्टी ना, संपत्ती, गाडी, बंगला वगैरे. तुमच्या हिशोबानं कोण श्रीमंत असणार आहे? एक व्यक्ती आहे ज्याची 20 लाखाची प्रॉपर्टी आहे, दुसरा व्यक्ती 80 लाखाची प्रॉपर्टी. तुमच्या मते श्रीमंत व्यक्ती प्रतीक आहे, बरोबर का? ओके, पण आपण वरवर फक्त पाहतो आणि त्याच्या प्रॉपर्टीलाच फक्त महत्व देतो, बाकीच्या गोष्टी महत्वाच्या समजत नाही, आणि इथेच आपलं फसतं. पहा, मी त्याच्या लायबिलिटीज बोलतोय, त्याच्यावर असणारी कर्ज
95 लाख रुपीची आहे. म्हणजे उद्या जर त्याने ठरवलं की आपण सगळ्या मालमत्ता विकायच्या, सगळ्या प्रॉपर्टीज विकायच्या आणि विकून कर्ज फेडायचं, तरीही त्याच्यावर 15 लाखाचं कर्ज राहील. म्हणजे ज्याची लायबिलिटी जास्त आणि ऍसेट्स कमी अशा व्यक्तीला बोललं जातं इनसॉल्व्हंट. त्याला असधड किंवा दिवाळखोर म्हटलं जातं. असधड किंवा काय म्हटलं जातं बाळांनो, दिवाळखोर. ठीक आहे, क्लिअर आहात इथपर्यंत? ठीक आहे. मग आता मला एक सांगा, समजा हा सॉल्व्हंट काय, कारण याने सगळ्या ऍसेट विकून देखील त्याच्याकडे 5 लाखाची प्रॉपर्टी शिल्लक राहणार आहे. याने सगळ्या प्रॉपर्टी विकल्या तरीही तो त्याचं कर्ज डील करू शकत नाही, तरीही त्याच्यावरती कर्ज 15 लाखाचं असेल. हा मात्र कोणता झाला? इनसॉल्व्हंट पर्सन. आता मला तुम्ही सांगा, अजय नावाचा एक व्यक्ती आहे ज्याच्याकडे आहेत ऍसेट्स 40 लाखाच्या, लायबिलिटीज आहे 40 लाखाच्याच, 40 लाख रुपीजच्या. त्याने सगळ्या ऍसेट्स विकून सगळ्या लायबिलिटीज पेड केल्या, त्याच्याकडे पैसे शिल्लकच राहिले नाही. आता मला तुम्ही सांगा, हा सॉल्व्हंट आहे का इनसॉल्व्हंट आहे तुमच्यामध्ये? ठीक आहे, पहिली केस तर कळाली, हा सॉल्व्हंट. का सॉल्व्हंट आहे हा? कारण त्याने प्रॉपर्टी सगळ्या विकून कर्ज फेडलं तरी 5 लाखाचं धड त्याच्याकडे शिल्लक राहिलं. ज्याच्या जवळ धड तो सधड, तो सॉल्व्हंट आहे. सेकंड केसमध्ये 80 लाखाची प्रॉपर्टी होती, कर्ज 95 लाख, सगळं कर्ज फेडलं तरी 15 लाखाचं कर्ज राहिलंच, हा इनसॉल्व्हंट आहे. तिसरी सिच्युएशन आहे, त्याने सगळ्या प्रॉपर्टी विकल्या, सगळे लोन डील केले, 1 रुपया खिशात नाहीये, पण तो समाजात मानानं जगू शकतो, कारण त्याने एकही रुपया कोणाचा बुडवला नाहीये. त्याच्याकडे कोण बोट करू शकत नाही, हे तू माझे पैसे बुडवलेत चल, कोणी त्याची कॉलर पकडू शकत नाही. उलट समाजामध्ये त्याच्याकडे एक आदरानं बघितलं जाईल. भलेही याच्याकडे खिशात रुपया नाही, पण त्याने कोणाचा 1 रुपया बुडवला नाहीये. म्हणजे याचा अर्थ हा सुद्धा सॉल्व्हंटच आहे. म्हणजे पहा, ज्याची ऍसेट जास्त, लायबिलिटीज कमी, बरोबर, ऍसेट जास्त, लायबिलिटीज कमी, तो सॉल्व्हंट. ज्याची लायबिलिटी जास्त, ऍसेट्स कमी, इनसॉल्व्हंट. ज्याची लायबिलिटी आणि ऍसेट इक्वल, तरी तो सॉल्व्हंट. सॉल्व्हंट 2 वेळा बघायचं, ऍसेट जास्त, लायबिलिटी कमी, सॉल्व्हंट. ऍसेट्स आणि लायबिलिटी इक्वल, सॉल्व्हंट. पण लायबिलिटी जास्त आणि ऍसेट्स कमी, काय म्हणायचंय? इनसॉल्व्हंट. ओके, म्हणजे आपल्या बॅलन्स शीट वरनं काय कळते, तर फायनान्शियल पोझिशन, म्हणजेच आपला बिझनेस सॉल्व्हंट सिच्युएशन मध्ये आहे का इनसॉल्व्हंट सिच्युएशन मध्ये आहे, हे आपल्याला आपल्या बॅलन्स शीट वरनं कळतं. आणि म्हणून बांधो, एखादा व्यवसाय कसा आहे, चांगल्या पोझिशन मध्ये आहे की वाईट पोझिशन मध्ये आहे, हे पाहायचं असेल तर तो व्यवसायात जाऊन तिथे फेरफटका मारून काही कळणार नाही. फक्त तुम्ही त्या व्यवसायाचं नीट काय पाहिलं, बॅलन्स शीट, तरी तुम्हाला कळेल ती व्यवसाय कोणत्या पोझिशनवर आहे, चांगल्या पोझिशनला आहे की वाईट पोझिशनला आहे. जसं 11वीचा रिझल्ट तुमचा पाहिल्यानंतर तुमचे पालक लोक ठरवतात की, म्हणजे तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचंय, की याला पुढे जाऊन सीए ला टाकायचंय की ह्याला परत शेतातच गुंतवायचं आहे, हे पालक लोक तुमचा रिझल्ट पाहून ठरवतात. याचा अर्थ काय, रिझल्ट तुमची बौद्धिक क्षमता ठरवतं. जो 11वीचा रिझल्ट आहे ना, तो तुमची बौद्धिक क्षमता ठरवतो. तुम्ही 11वीत किती मेहनत केली याच्यावरनं तुमचा रिझल्ट दाखवतो. जर का एखाद्याने 95 मार्क्स मिळाले असतील तर अर्थातच घरात कौतुकच होणार आहे, आणि जो 36-38% मार्क्स मिळवलेत, घरात टोमणेच ऐकायला लागणार आहे. म्हणजे समजलं तुम्हाला? तसं बॅलन्स शीट वरनं आपल्या व्यवसायाची काय कळते, फायनान्शियल पोझिशन कळते. आणि एखादा व्यवसाय किती मोठा आहे किती छोटा आहे हे त्याच्या बॅलन्स शीट वरनं कळतं. क्लिअर आहात बाळांनो? समजलंय? मग फायनल अकाउंट मध्ये काय काय म्हटलं जातं, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि काय, बॅलन्स शीट. ट्रेडिंग अकाउंट वरनं काय कळतं, ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस. प्रॉफिट अँड लॉस वरनं काय कळतं, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस. आणि बॅलन्स शीट वरनं काय कळतं, आपल्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन, की जे ऍसेट्स आणि लायबिलिटी ते दाखवतं. कळलं? ठीक आहे. सॉल्व्हंट इनसॉल्व्हंट हे 11वीला आपलं झालेलं आहे.
मग भांडो फायनल अकाउंट आपण वर्षाच्या शेवटी बनवतो. मग फायनल अकाउंट इज द लास्ट स्टेप ऑफ अकाउंटिंग. फायनल अकाउंट म्हणजे काय, तर अकाउंटिंगची शेवटची स्टेप. फायनल अकाउंट इज द लास्ट स्टेप ऑफ अकाउंटिंग. लक्षात ठेवा. मग अकाउंटिंगच्या व्हेरियस स्टेप्स आपल्याला माहित पाहिजे. बिझनेस मध्ये पहिल्यांदा घडतो ट्रान्झॅक्शन. बाळांनो बिझनेस मध्ये सुरुवातीला काय घडतो, ट्रान्झॅक्शन. लक्षात ठेवा. व्यवसायात पहिल्यांदा काय घडतो, ट्रान्झॅक्शन. जर व्यवसाय छोटा असेल तर त्या ट्रान्झॅक्शनची बनते जर्नल एंट्री, किंवा जर व्यवसाय मोठा असेल तर त्याचं बनतं सबसिडरी बुक. छोटे व्यावसायिक काय तयार करतात, जर्नल एंट्री. आणि मोठे व्यावसायिक काय बनवतात, सबसिडरी. एकतर जर्नल एंट्री तयार करायच्या किंवा सबसिडरी बुक तयार करायचं. तुम्हाला वाटेल की सर 11वीला आम्ही तर दोन्ही शिकलात. अरे बाबांनो, तुम्ही छोट्या व्यवसायात काम करणार असाल की मोठ्या व्यवसायात, शिकवताना तुम्हाला सगळं शिकवावं लागणार आहे. आणि म्हणून छोटे व्यावसायिक काय तयार करतात, जर्नल एंट्री. मोठे व्यावसायिक काय, सबसिडरी बुक्स. सोप्या भाषेत सांगू, सोप्या भाषेत पाहतो. जर का आपण खेडेगावात राहतोय, त्या खेडेगावामध्ये एकच डॉक्टर आहे, छोटासा दवाखाना आहे. मग तुमचा कान दुखला तरी तुम्ही त्याच डॉक्टरकडे जाता, तुमचा पाय दुखला तरी त्याच डॉक्टरकडे जाता, तुम्हाला छातीमध्ये दुखतंय तरी तुम्ही त्याच डॉक्टरकडे जाताय. म्हणजे याचा अर्थ तो सगळीच कामं करण्याचं काम करणार आहे. तसंच आहे, छोटा व्यवसाय असेल तर जर्नल एंट्रीमध्ये सगळे व्यवहार एकाच ठिकाणी, रोखीचा उधारीचा सगळे सगळे एकत्र व्यवहार लिहिले जातील. कशामध्ये, जर्नल एंट्रीमध्ये. पण जर का व्यवसाय मोठा असेल तर त्याला सेपरेट डिपार्टमेंट केलं जातं. ठीक आहे. मग जसं की एखादा मोठा हॉस्पिटल असेल तर दाताचा त्याच्यामध्ये वेगळा सेक्शन असेल. तुमचा दात दुखत असेल तर त्या सेपरेट सेक्शनला जा. कान दुखत असेल तर कानाच्या डॉक्टरकडे जा. डोकं दुखत असेल किंवा छाती दुखत असेल तर वेगळ्या सेक्शनला जा. याचा अर्थ प्रत्येक रेकॉर्ड सेपरेट होतं बिझनेसमध्ये, ते म्हणजे सबसिडरी बुक. कळलंय का. किरकोळ असेल व्यवसाय तर जर्नल एंट्री मेंटेन करतो, फार मोठा व्यवसाय असेल तर सबसिडरी बुक्स मेंटेन केलं जातं. मला काय म्हणायचं कळलंय का तुम्हाला. अरे मोठ्या हॉस्पिटलमध्ये एकच डॉक्टर सगळं काम पाहत नाही, त्याच्यात डिपार्टमेंट्स पाडले जातात, कारण हॉस्पिटलच मोठं आहे. ठीक आहे. मग एक छोटासा दवाखाना असेल तर एक डॉक्टर सगळी कामं करतो. किरकोळ कामं बोलतोय. अरे तुम्हाला कळणार की नाही मला काही कळत नाही. लक्षात आलंय का. जर्नल आणि सबसिडरी बुक ह्या दोन्हीही ओरिजिनल एंट्रीची बुक आहे. छोटे व्यावसायिक काय तयार करतात, जर्नल एंट्री. मोठे व्यावसायिक काय बनवतात, सबसिडरी बुक. त्यानंतर जर्नल वरनं आणि सबसिडरी बुक वरनं बनतं लेजर. काय बनतं, लेजर. ह्या स्टेप्स ऑफ अकाउंटिंग आहे. ह्या काय, बिझनेस ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर पहिल्यांदा काय तयार होईल, जर्नल एंट्री, किंवा काय तयार होईल, सबसिडरी बुक. छोटे व्यावसायिक जर्नल एंट्री तयार करतील, मोठे व्यावसायिक सबसिडरी बुक तयार करतील. त्यानंतर लेजर होईल. कळलं. लेजर क्लोज केल्यानंतर बनेल ट्रायल बॅलन्स. त्याच्या सोबत असतील ऍडजस्टमेंट्स. त्याच्यानंतर ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंटच्या नंतर बनतो फायनल अकाउंट. म्हणून लक्षात ठेवायचंय, फायनल अकाउंट इज द लास्ट स्टेप ऑफ अकाउंटिंग. फायनल अकाउंट इज द लास्ट स्टेप ऑफ अकाउंटिंग. ठीक आहे. आतापर्यंत आपण जे काही बडबड ऐकलेली आहे, अकाउंट हा ऐकण्याचा विषय. सुरुवातीला थोडं इंट्रोडक्शन तुम्हाला नीटचं ऐकावं लागेल, बारकाईनं ऐकावं लागेल. सगळ्याच कन्सेप्ट एका लेक्चरमध्ये कव्हर होणार नाही, पण हळूहळू तुम्हाला काही गोष्टींचा अंदाज लागेल. पहा, जे काही बोललोय त्याबद्दल आपण एकदा नोट्स मध्ये पाहूया. ओके. काय टॉपिकचं नाव आहे, पार्टनरशिप फायनल अकाउंट. त्याचं इंट्रोडक्शन आपण पाहतोय. लाईक अ प्रोप्रायटरशिप कन्सर्न. प्रोप्रायटरशिप कन्सर्न म्हणजेच सोल ट्रेडर बरं का. पार्टनरशिप फर्म also has to prepare its final accounts to find out net result of the business and to know the financial position of the business on a particular day. सेम काय मगाशी जे बोललोय तेच. एका सोल ट्रेडर प्रमाणे पार्टनरशिप फर्म आपला फायनल अकाउंट बनवते की ज्याच्यामध्ये नेट रिझल्ट आणि फायनान्शियल पोझिशन कळते. ओके. प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट मीन्स टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. फायनल अकाउंट बनवायचं म्हणजे काय काय बनवायचंय, ट्रेडिंग अकाउंट बनवायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आहे आणि बॅलन्स शीट बनवायचंय.
प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट इज द लास्ट स्टेप ऑफ अकाउंटिंग. ह्या वाक्याला अंडरलाईन करून ठेवा. प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट इज द लास्ट स्टेप ऑफ अकाउंटिंग. फायनल अकाउंट बनवणं ही अकाउंटिंगची लास्ट स्टेप ऑफ आहे. ओके, मग व्हेरियस स्टेप्स ऑफ अकाउंटिंग कोणत्या कोणत्या आहेत? तर पहिल्यांदा बिझनेस मध्ये काय घडतो मगाशीच क्लिअर केलंय. बिझनेस मध्ये काय घडतो? ट्रान्झॅक्शन. छोटा व्यावसायिक काय बनवतात? जर्नल. मोठे व्यावसायिक काय बनवतात? सबसिडरी बुक्स. जर्नल वरनं बनतं लेजर, सबसिडरी बुक वरनं देखील बनतं लेजर. लेजर क्लोज केल्यानंतर बनतो ट्रायल बॅलन्स आणि त्याच्या सोबत काय असतात? ऍडजस्टमेंट. आणि ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट वरनं काय बनतो? फायनल अकाउंट. फायनल अकाउंट बनतो म्हणजे काय बनतो? ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट. ओके, सगळ्यांनी बोलायचे व्हेरियस स्टेप्स ऑफ अकाउंटिंग. बोला. बिझनेस ट्रान्झॅक्शन पहिलं काय घडतो? बिझनेस ट्रान्झॅक्शन. व्हेरी गुड. नंतर जर्नल और सबसिडरी. नंतर लेजर. ट्रायल बॅलन्स विथ ऍडजस्टमेंट. ट्रायल बॅलन्स विथ ऍडजस्टमेंट. प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. ठीक आहे, ह्या व्हेरियस स्टेप्स ऑफ अकाउंटिंग आहे. पुढे काय? Every businessman is interested to find out net profit or net loss of the business. प्रत्येक व्यावसायिक आपल्याला किती प्रॉफिट झालाय, किती लॉस झालाय हे शोधण्यासाठी उत्सुक असतो. जसं रिझल्टच्या दिवशी तुम्ही उत्सुक असता की मला किती टक्के मिळणार आहे, मी पास होतोय का फेल होतोय, मला अकाउंट्स मध्ये किती मार्क्स मिळतात, मला इंग्लिश मध्ये किती मार्क्स मिळतात, मला एसपीओसी मध्ये किती मार्क्स मिळतात, हे जसं तुम्ही इच्छुक असता रिझल्टच्या दिवशी, तसेच व्यावसायिक लोक देखील इंटरेस्टेड असतात त्यांना किती प्रॉफिट झालाय, किती लॉस झालाय हे शोधण्यासाठी. त्यासाठी ते काय बनवतात? फायनल अकाउंट. Therefore, businessman prepares final accounts at the end of each financial year. फायनल अकाउंट का बनवायचा आहे? तर प्रॉफिट किंवा लॉस शोधण्यासाठी. आणि तो कधी बनवायचा आहे? वर्षाच्या शेवटी. ऍज पर इन्कम टॅक्स ऍक्ट फायनान्शियल इयर एंड्स ऑन 31 मार्च. फायनल अकाउंट कधी बनवला जातो? वर्षाच्या शेवटी. कधी वर्ष म्हणजे फायनान्शियल इयर कधी संपतं? 31 मार्चला. That is period of 12 months starting from 1st April and ends on 31st March. Clear? Clear आहात? ठीक आहे. तर आता आपण पाहूया फायनल अकाउंट का बनवायचं आहे त्याची कारण. फायनल अकाउंट बनवायसाठी ठीक आहे, नाही बनवला तर ठीक आहे भरपूर प्रॉब्लेम होऊ शकतात, बनवला तर खूप सारे फायदे होऊ शकतात. ठीक आहे, मला एक सांगा, तुम्ही सिंपल गोष्ट आहे, तुम्हाला हे माहिती आहे चांगलं, तुम्ही अभ्यास करताय, तुम्ही चांगलं शिकलात तर तुम्हाला काय फायदा आहे हे माहिती आहे, आणि तुम्ही नाही शिकलात तर तुमचा काय तोटा आहे हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे शिक्षणामुळे तुमचं आयुष्य समृद्ध होणार आहे, तुमचं भविष्य उज्ज्वल होणार आहे हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर. आणि नाही शिकला तर तुम्हाला खूप कष्टाची कामं करावी लागणार आहेत, खूप अवघड खडतड आयुष्य जगावं लागणार हे तुम्हाला माहिती आहे. आणि मग जसं तुम्हाला माहिती आहे शिक्षणाचे फायदे काय आणि न शिक्षणाचे तोटे काय, तर शिक्षण महत्वाचं आहे. तसंच आहे बांधव, फायनल अकाउंट बनवला पाहिजेच. आणि का बनवला पाहिजे, त्याची कारण काय, त्याची गरज काय आहे एका व्यावसायिकाला, ते आपण पाहूया. नेसेसिटी ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. पहिले तर 3 कारण कळाली आहे तुम्हाला. ट्रेडिंग अकाउंटची 3 कारण, सॉरी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट वरनं प्रत्येकी एक एक कारण. फायनल अकाउंट आर प्रिपेअर्ड फॉर द फॉलोइंग पर्पजेस. फायनल अकाउंट खालील कारणासाठी आपण बनवतो. त्यातलं पहिलं कारण, फायनल अकाउंट बनवल्यामुळे आपल्या व्यवसायाला किती प्रॉफिट झालाय, किती लॉस झालाय हे कळतं. फायनल अकाउंट इज प्रिपेअर्ड हे वाक्य कॉमन असणार आहे प्रत्येक सेंटेन्सला. मी प्रत्येक वेळेला ते वाक्य बोलणार आणि मग पुढचं वाक्य बोलणार. फायनल अकाउंट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस ऑफ द बिझनेस. फायनल अकाउंट बनवल्यामुळे आपल्या व्यवसायाचा ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस आपल्याला कळतो. फायनल अकाउंट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट नेट प्रॉफिट और नेट लॉस ऑफ द बिझनेस. आपल्या व्यवसायाला नेट प्रॉफिट किती झालाय, नेट लॉस किती झालाय हे शोधण्यासाठी आपण काय बनवतो? फायनल अकाउंट. फायनल अकाउंट इज प्रिपेअर्ड टू नो द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. मगाशीच क्लिअर केलंय फायनान्शियल पोझिशन. फायनल अकाउंट इज प्रिपेअर्ड टू नो द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस, that is assets and liabilities
ऑन अ पर्टिक्युलर डेट. ऍसेट्स अँड लायबिलिटीज ऑन अ पर्टिक्युलर डेट. आपल्याकडे एखाद्या विशिष्ट तारखेला किती ऍसेट्स होत्या, किती लायबिलिटीज होत्या हे शोधण्यासाठी आपण काय बनवतो? फायनल अकाउंट बनवतो. पण मांडो, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा 11वीचा रिझल्ट लागलाय, बरोबर? आता 11वीचा रिझल्ट लागल्यानंतर 11वीच्या रिझल्ट वरती तुम्हाला मार्क्स असतील समजा 85%. ओके, 85%. आणि तुम्हाला असं वाटतंय की माझे हे मार्क्स मला 95%च्या पर्यंत न्यायचे, म्हणजे मला माझा रिझल्ट किती पर्सेंट? 10% इन्क्रीज करायचा आहे. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तर प्लॅनिंग करावं लागेल बाळांनो. कशासाठी? 12वीच्या एक्झामसाठी. म्हणजे तुमची जी 12वीची फेब्रुवारीमध्ये एक्झाम आहे, 2027 मध्ये जी एक्झाम येणार आहे तुमची, त्यासाठी तुम्हाला प्रॉपर काय करावं लागेल? प्लॅनिंग करावं लागेल. नुसतं प्लॅनिंग करून चालणार नाही, त्याचं प्रॉपर नियोजन करून तुम्हाला ते इम्प्लिमेंट करावं लागेल. आणि तर तुम्हाला 2027 मध्ये पेपर सोपे जातील आणि रिझल्ट चांगले. म्हणजे तुम्हाला 10% इन्क्रीज करायचे असतील तर मेहनतही इन्क्रीज करावं लागणार आहे, अभ्यासाचे तासही वाढवावं लागणार आहे. तसंच आहे व्यावसायिक लोकांचा जेव्हा फायनल अकाउंट बनेल, त्या फायनल अकाउंट मध्ये समजा असेल 5 लाख प्रॉफिट, आणि त्याला असं वाटलं की आपल्याला आता 8 लाख प्रॉफिट कमवायचं आहे किंवा 10 लाख प्रॉफिट कमवायचं आहे, मग प्रॉफिट काय आपोआप वाढणार नाहीये, त्याला तशी मेहनत करावी लागेल आणि त्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग करायला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला प्रॉपर प्लॅनिंग करण्यासाठी फायनल अकाउंटची मदत होते. जर का तुमचा फायनल अकाउंट तयार आहे 2025-26चा, तर 2025-26च्या वरून वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट्स बनवले जातील आणि फ्युचरसाठी काय करावं लागेल? प्लॅनिंग करावं लागेल. ठीक आहे, म्हणून फ्युचर प्लॅनिंग करण्यासाठी देखील फायनल अकाउंटचा उपयोग केला जातो. फायनल अकाउंट इज अ प्रिपेअर्ड टू व्हेरियस फायनान्शियल स्टेटमेंट्स फॉर फ्युचर प्लॅनिंग. फायनल अकाउंट इज अ प्रिपेअर्ड टू प्रिपेअर व्हेरियस फायनान्शियल स्टेटमेंट्स फॉर फ्युचर प्लॅनिंग. फ्युचर प्लॅनिंग साठी वेगवेगळ्या प्रकारचे फायनान्शियल स्टेटमेंट्स बनवले जातील आणि त्याचसाठी आपल्याला काय करायला पाहिजे? फायनल अकाउंट बनवायला पाहिजे. बरं, आता बघा, समजा माझ्याकडे ऑफलाईन बॅचला 11वीला काही विद्यार्थी होते. 11वीला काही विद्यार्थी होते. आता 11वीचे विद्यार्थी आता 12वीत आलेले. समजा त्यातल्या 15 विद्यार्थ्यांनी माझी फी दिलेली नाहीये 11वीची, आता ते 12वीत शिकतात, पण 15 विद्यार्थ्यांनी माझी 11वीची फी दिलेली नाहीये, मग ती काय मी त्यांना माफ करणार का? नाही. त्यांच्याकडनं 11वीत जी फीज मला मिळाली नाही ती मी 12वी मध्ये वसूल करणार. म्हणजे कोणाकडून मागच्या वर्षाचे पैसे आपल्याला घेणे बाकी आहे, म्हणजे येणे बाकी आपल्याकडे, आणि कोणाला किती देणे बाकी आहे हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. कारण वर्ष क्लोज झालं म्हणजे हिशोब संपले असं होत नाही. फक्त त्या वर्षाचे अकाउंट्स क्लोज झाले, पण ते परत पुढच्या वर्षामध्ये कॅरी फॉरवर्ड होतील. म्हणून लक्षात ठेवा, फायनल अकाउंटमुळे आपल्याला कळतं ह्या वर्षभरामध्ये आपल्याला कोणाला किती रुपये द्यायचे आणि कोणाकडून किती घ्यायचे हे देखील आपल्याला कशावरनं कळतं? फायनल अकाउंट वरनं. टू नो अमाऊंट रिसिवेबल अँड अमाऊंट पेएबल बाय द बिझनेस. आपला व्यवसाय दुसऱ्याकडून किती रुपये घेणं लागतो आणि आपण दुसऱ्याला किती रुपये देणं लागतो हे देखील कशावरनं कळतं? फायनल अकाउंट वरनं कळतं. फायनल अकाउंट वरनं आपल्याला व्हेरियस अकाउंटिंग रेशियोज कॅल्क्युलेट करायचे, की ज्याच्यासाठी एक टॉपिक आहे अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. तुमचा टॉपिक नंबर 9 सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ज्यांना MBA करायचंय त्यांच्यासाठी तर फार महत्वाचं आहे अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. आणि त्याच्यामध्ये व्हेरियस अकाउंटिंग रेशियोज कॅल्क्युलेट केले जातात. कोणावरनं? फायनल अकाउंट वरनं. मग ते आपल्याला तिथे त्या टॉपिक मध्ये ते सगळं क्लिअर होणार आहे. आपल्याला जर का बँकेतून कर्ज काढायचं असेल, लोन काढायचं असेल, तर बँकेत जा. बिझनेस लोन काढायचंय तर तुम्हाला काय मागतात? फायनान्शियल स्टेटमेंट्स मागतात. अरे मित्रांनो, फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजेच फायनल अकाउंट. म्हणजे ज्या वर्षात तुम्हाला कर्ज काढायचे त्या वर्षाच्या मागील 3 वर्षाचे तुम्हाला काय प्रेझेंट करावे लागतात? फायनान्शियल स्टेटमेंट. तुम्हाला मागील 3 वर्षाचा फायनल अकाउंट तिथे दाखवावा लागतो, इन्कम टॅक्स रिटर्न दाखवावे लागतात, आणि मग बँक प्रोसेस करते आणि मग तुम्हाला लोन मिळतं. म्हणजे लोन मिळायचं असेल तरी देखील तुम्हाला प्रत्येक वर्षी काय करायला पाहिजे? फायनल अकाउंट बनवायला पाहिजे. म्हणून फायनल अकाउंट इज प्रिपेअर्ड
टू प्रोव्हाइड नेसेसरी डॉक्युमेंट टू बँक फॉर लोन पर्पज. आपल्याला लोन घ्यायचा आहे तर बँकेत जा, बँकेमध्ये फायनान्शियल रिपोर्ट सबमिट करा, म्हणजे फायनल अकाउंट सबमिट करा आणि बँक तुम्हाला त्या बेसवरती लोन देऊ शकेल. टू कॅल्क्युलेट इन्कम टॅक्स, कारण मी तुम्हाला मागेच म्हणालोय प्रॉफिट वर आपल्याला काय भरावं लागणार आहे, टॅक्स. मग तो टॅक्स नक्की किती भरायचा आहे ते कळायचं असेल तर आपल्याला फायनल अकाउंट बनवायचं आहे. फायनल अकाउंट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट और टू कॅल्क्युलेट इन्कम टॅक्स और अदर टॅक्सेस ऑफ द फर्म. ठीक आहे. फायनल अकाउंट मुळे आपल्याला व्यवसायाचं गुडविल शोधता येतं. आता गुडविल ही जरी अदृश्य मालमत्ता असली तरी ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ आणि डिझोल्युशन असे 4 महत्वाचे टॉपिक आहेत. ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ आणि डिझोल्युशन ह्या 4ही टॉपिक मध्ये आपल्याला गुडविल कॅल्क्युलेशन शिकायचं आहे. हा पुढचा पार्ट आहे, पण आत्ताच क्लिअर करतो. फायनल अकाउंट वरनं आपल्याला कळतो प्रॉफिट, आणि प्रॉफिटच्या बेसवर गुडविल कॅल्क्युलेट होतं. प्रॉफिटच्या बेसवर काय कॅल्क्युलेट होतं, गुडविल. गुडविल इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ प्रॉफिट फॉर द लास्ट किंवा प्रिव्हियस इयर्स. काही मागील वर्षाच्या प्रॉफिटच्या आधारावर आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागतं, गुडविल. कशासाठी, ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ किंवा डिझोल्युशन ऑफ पार्टनर या केसमध्ये, डिझोल्युशन ऑफ द पार्टनरशिप फर्म या केससाठी. आणि आपल्या व्यवसायामध्ये पैसा नक्की कुठून येतो आणि तो कुठे जातो हे आपल्याला कळावं, आणि त्या पैशातून व्यवसायाचं एक्सपान्शन करावं, यासाठी आपल्याला काय करायचं आहे, फायनल अकाउंट. ठीक आहे. आता आपण बेसिक बघितलंय. फायनल अकाउंट वर्षाच्या शेवटी बनवला जातो. फायनल अकाउंट ही अकाउंटिंगची लास्ट स्टेप आहे. फायनल अकाउंट मध्ये 2 अकाउंट आणि 1 स्टेटमेंट बनल. ट्रेडिंग अकाउंट हे अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. बॅलन्स शीट इज नॉट अन अकाउंट, इट इज अ स्टेटमेंट. बॅलन्स शीट हे काय, स्टेटमेंट आहे. आता पुढच्या लेक्चरला अजून डीप मध्ये क्लिअर करेन. आता जेवढी ही थेरी झालेली आहे ती मी तुम्हाला लेक्चरच्या लगेच खाली अपलोड करेल. लेक्चर पहिले ऐका, मग थेरी लिहून घ्या. थेरी लिहिली परत एकदा वाचून घ्या. ठीक आहे. लेक्चर मनापासून ऐका. आता फायनल अकाउंटचा सेपरेट एक स्वतंत्र फोल्डर मी तयार करतोय. ठीक आहे. त्यामुळे पार्टनरशिप फायनल अकाउंटचा जो फोल्डर असेल त्याच्यात आता सगळे लेक्चर दिले जातील, अपलोड केले जातील. ठीक आहे. मागे थोडा दिवस काही ब्रेक झाला, काही हेल्थ इश्यूमुळे आणि काही प्रोग्राम्समुळे, पण आता लेक्चर कंटिन्यू होतील. ठीक आहे. चालेल, धन्यवाद. थांबूया आपण.